महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आज धाराशिवला आलेले आहेत त्यांच्या खाजगी कामानिमित्त। आता ते आपल्याबरोबर आहेत। सर, दोन बंधू एकत्र येत आहेत। 5 तारखेला विजय रॅली आहे, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे काय सांगाल? अत्यंत जोरदार तयारी सुरू आहे। प्रत्येक कार्यकर्ता उत्साही आहे आणि विजय रॅली फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोन बंधूच नाही, मराठी प्रेमी असंख्य लोक या विजय मोर्चात सामील होणार आहेत आणि याची पोटदुखी सत्ताधारी पक्षाला होत आहे। त्याच्यामुळे विविध अफवा पसरून ही युती कशी तुटली जाईल, याच्यात कसा खंड पडेल, याच्यात कसं विघ्न येईल असा प्रयत्न सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ पुढारी करतात। पण मराठी भाषेवर एकत्र आलेले हे भाऊ कुठल्याही फेविकॉलच्या जोडपेक्षाही मजबूत आहे। आता ही युती तुटणार नाही, ही अशीच मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी कायम राहील। मराठी माणसाचा धसका घेऊन देवेंद्र फडणवीसांनी GR रद्द केला असं बोललं जातंय। नेमकं GR रद्द कशामुळे केला असेल? ते नाही, त्यांना वेळ काढायचा। आता मध्यंतरी आता हे जे सगळं चालू आहे राज्यामध्ये, त्याच्यात त्यांनी असं पण म्हटलं म्हणजे भाषेच्या संदर्भात की तुम्ही हिंदीला विरोध करताय आणि इंग्रजीच्या बाबतीत तुम्ही पायघड्या घालताय, असं मुख्यमंत्री काल बोलले। हे पहा, एक परकीय भाषा शिकायची म्हणून तुम्ही इंग्रजी ठेवली, 1ली ते 5वी तुम्ही 2 भाषा ठेवा, इंग्रजी काढा हिंदी ठेवा, आमचं काही म्हणणं। आम्हाला तिसरी भाषा नको आहे, ती तिसरी भाषा आहे म्हणून हा विरोध आहे। हिंदीच्या भाषेला आमचा विरोध नाही, 1ली ते 5वी तिसरी भाषा नको आहे। मला वाटतं आपल्या सर्वांचं 5वी नंतरच तिसरी भाषा आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यामुळे 1ली ते 5वी आम्ही हिंदीला विरोध केला नाही। कुठल्याही केंद्र शासनाच्या धोरणात 1लीपासून तिसरी भाषा असावी असं लिहिलेलं नाही। लोकांचे गैरसमज करू नका। ही दोन बंधू एकत्र येत आहेत, मात्र वकील सदावर्ते जे आहेत ते वारंवार त्यांच्या विरोधात बोलतात की अनलिगरी करतायत, मोर्चा काढू देणार नाही, असं तसं वगैरे काय त्यांचं चालू असते सारखं। खरं म्हणजे त्याच्या बॅचची मुदत संपली। महानगरपालिकेतून बॅच घ्यावा लागतो पाळीव प्राण्यासाठी आणि ती मुदत संपलेली आहे। त्याचं नूतनीकरण भाजपने केलं नाही। एखाद दिवशी बेवारशी कुत्रे धरून नेऱ्याने महानगरपालिकेची गाडी येईल आणि त्यांना धरून घेऊन जाते। त्याच्यामुळे त्यांनी सावधाव घराच्या बाहेर पडू नये, लोक त्यांच्या शोधात आहेत। मराठी भाषेच्या विरुद्ध एक मराठी माणूस कसा उभा राहतो हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आता 5 तारखेचा मोर्चा जे आहे, विजय मोर्चा जोरात होणार असं तुम्ही म्हणताय? बिलकुल जोरात होणार, न भूतो न भविष्यते। खरं म्हणजे सरकारने घाबरून माग घेतला, सरकारने निर्णय हा माग घेतला नसता तर अख्ख्या जगाला दिसलं असतं की मराठी माणसाची एकजूट काय आहे। धन्यवाद। धन्यवाद। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना अमित ठाकरे कुठं शिकले, राज ठाकरे कुठं शिकले असा प्रश्न उपस्थित केला, तो नको करायला होता असं महाजन यांचं म्हणणं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।